नमस्कार मंडळी, आज आपण नाचणी सत्व कसं बनवायचं ते बघूयात। सर्वात आधी नाचणी घेऊयात, त्याला 2 ते 3 पाण्याने छान स्वच्छ धुवून घेऊया। त्यानंतर त्यामध्ये जी डस्ट असेल तर ते निघून जाईल। त्यानंतर ते पाणी त्यातलं काढून घेऊया आणि पाणी काढल्यानंतर परत त्यामध्ये स्वच्छ पाणी टाकून 1 दिवस तसंच भिजवत ठेवूया आणि त्यानंतर परत त्यातलं पाणी काढून घेऊया आणि त्यानंतर त्याला एक सुती पांढऱ्या कापडावर टाकून थोडंसं स्प्रेड करून घेऊया, जेणेकरून त्यामध्ये जे काही पाणी असेल तर ते ॲब्झॉर्ब होईल। आणि त्यानंतर त्याची एक छोटीशी पोटली तयार करून घेऊया आणि हे जे पोटली आपण तयार केली आहे ते 2 ते 3 दिवस असंच बांधून ठेवायची आहे कंटिन्युअसली, जेणेकरून त्याला छान कोंब येतील। जेव्हा आपण ती पोटली ओपन करू त्याला छान कोंब आलेले असतील, बघू शकता तुम्ही। अशा प्रकारे त्याचे जे छोटे छोटे कोंब आहेत, तुम्ही जेव्हा 2 ते 3 दिवस ते छान बांधून ठेवसाल तेव्हाच त्याला कोंब येतील। आणि अशा प्रकारे कोंब आल्यानंतर ती नाचणी परत एका छान व्हाईट सुती कापडावर टाकून घ्यायची आहे आणि त्याला परत छान स्प्रेड करायचं आहे उन्हात, किंवा आपल्या हॉलमध्ये सावलीमध्ये तुम्ही वाळू घातली तरी चालेल। आणि त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे त्यामधलं पाणी पूर्णपणे निघून जाईल आणि परत ती नाचणी ॲज इट इज अशी तयार होईल। आणि त्यानंतर ती एका मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायची आहे आणि त्याची छान बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे। आणि पावडरनंतर त्याला परत एकदा चाळणीने गाळून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यामधले जे जाडसर कण असतील ते निघून जातील। त्यानंतर ती पावडर परत पॅनमध्ये किंवा कढईमध्ये टाकून छान भाजून घ्यायची आहे, जेणेकरून त्यामध्ये जर काही पाण्याचा थोडासा अंश असेल तर तो निघून जाईल आणि छान बारीक आणि अशी कोरडी अशी नाचणी सत्व तयार होईल। आणि त्यानंतर एक छान असं काचेच्या कंटेनरमध्ये स्टोअर करून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे आपलं नाचणी सत्व रेडी आहे।